हॅलो. रेमापूर पोलीस स्टेशन ना. हा बोला बोला साहेब मी आकाश शिरसाट बोलतो, राष्ट्रीय बोला अध्यक्ष. बोला बोला काय म्हणता. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये ते धुडकी म्हणून गाव आहे. हो बोलणं झालं माझं धुडकीसोबत. मी धुडकीलाच होतो आता अर्धा घंटा. तर सर तिथं परमिशन का नाकारली चालली? परमिशन नाहीच त्या गावात रॅलीची. कारण काय, बाबासाहेबांची जयंती म्हणजे उत्सवात साजरी साऱ्या गोष्टी करण्यासाठी बरोबर आहे. ज्या तीन गावात वर्ष- परमिशन आहे, हॅलो, ज्या गावात होते ना 3-3 मिरवणुका निघाल्या प्रत्येक गावात, बरोबर आहे. हा. या गावामध्ये एक वाद झाला होता 2 वर्ष अगोदर. हम्म. त्यामुळं ती परवानगी, पहिले त्यांना परवानगी नाही, त्यांना फक्त जागतिक कार्यक्रमाची परवानगी आहे या ठिकाणी. जागेवरच्या कार्यक्रमाची. हा, जागेवरच्या कार्यक्रमाची पूर्णपणे परवानगी आहे. तर त्यांना आपण अलाव केलेलं आहे. हा. जागेवरचा कार्यक्रम करून राहिले. हम्म. बोलून भाऊ सोबत बोलणं झालं, सर्वांसोबत बोलणं झालं माझं अगोदर. हम्म. तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांची बी काही म्हणणं, त्यांचंही काही म्हणणं नाही आहे. ते कार्यक्रम करून राहिले जागतिक, काही विषय नाही त्यांचा. नाही कसं आहे सर, त्या गावात मी थोडंसं काय गट ग्रामपंचायत आहे, तर तेवढं तुम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सहकार्य करा. बाबासाहेबांनी 264 अंतर्गत राज्य सूचीमध्ये पोलीस स्टेशनची निर्मिती केली आणि बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. तर यासाठी तुमचं म्हणणं सर्व बरोबर आहे. आता दुर्गादेवी, गणपती आपण सर्व आहे का नाही मिरवणुका, प्रत्येकाचं काय करतो, ज्यांना परवानगी नाही त्यांना आपण पुन्हा परवानगी देत नाही. ज्यांची परंपरागत आहे त्यांनाच परवानगी राहते आपल्या याच्यामध्ये. आणि यांना असं नाही ना, यांचा अगोदर वादही झाला, दोन्ही गटामध्ये मारामारी झाली होती, तुंबळ मारामारी, एसीबीचे केस बसले होते यांच्या सर्व. हा छोटं गाव आहे, असं काही प्रॉब्लेम आहे थोडंफार. 300-400 लोकसंख्येचं गाव आहे. चालते त्यांना सांगितलं मी, हॅलो, मी सांगितलं त्यांना, समजून सांगितलं. ठीक आहे, जागेवरची त्यांना परमिशन द्या सर. आणि नियमानुसार जे बक्षे वाजतील, डीजे वाजेल तो